हॅलो एव्हरीवन, हाऊ आर यू ऑल. आज मी तुम्हाला दाखवते आहे हिरव्या मिरच्यांची भाजी. जाड मिरच्या असतात त्या, वन ऑफ माय फेवरेट आहे. छान लागते. आणि ही भाजी पहिले मिरच्यांना धुवून घ्या आणि त्याला सेंटरमधनं बरोबर कापून घ्या. त्याचे 2 पार्ट नाही करायचे, फक्त आपल्याला पॉकेट टाईप बनवायचं आहे त्याच्यामध्ये. मी तुम्हाला दाखवते कशा टाईपनी बनवायचं आहे. मी इथे अर्धा पाव मिरच्या घेतलेल्या आहेत. तेवढ्या पुरून जातात, म्हणजे व्यवस्थित होतात. तिघा चौघांसाठी एकदम व्यवस्थित आहे तेवढी क्वांटिटी. देन मी आता पुढच्या त्याच्यात जे स्टफिंग करायचे आहे त्याची सुरुवात करते आहे. तर स्टफिंगसाठी आपण पहिले कढई घ्यायची आहे. मी मीडियम साईज कढई घेतलेली आहे आणि तिला थोडंसं प्रीहीट केलेलं आहे. मग त्याच्यात आपण तेल घालायचं, मोहरी घालायची. देन मी हिंग जो वापरते तो थोडा स्ट्रॉंग वापरते, त्यामुळे मी कमी हिंग घालते. तुम्हाला तुमचा जर खूप स्ट्रॉंग नसेल तर हिंग व्यवस्थित घाला, कारण याच्यात हिंगाचा फ्लेवर छान पाहिजे, नाही तर मग ती भाजीला मजा नाही येत. मोहरी तडतडली की मग त्याच्यात मी जे मसाले घेतले आहेत त्याच्यात आहे हळद, तिखट, आमचूर पावडर, तीळ आणि धणेपूड. तीळ खूप मॅन्डेटरी आहे. मला स्वतःला तीळ खूप आवडतात, त्यामुळे मी ऑलमोस्ट बऱ्याच रेसिपीजमध्ये घालतेच. आणि इट्स गुड फॉर हेल्थ ऑल्सो. तिखट तुम्हाला जसं पाहिजे तसं घ्या. माझं हे दिसायलाच तिखट खूप तिखट आहे, पण तसं नाही आहे ते. देन मेन म्हणजे त्याच्यात बेसन घ्यायचं आहे आपल्याला. मी 2 चमचे घेते आहे. जर तुम्हाला जास्ती सारण हवं असेल एक्स्ट्रावालं तर तुम्ही 3 चमचे घ्या लागेल तर. आणि बेसनाला तेल थोडं जास्ती लागतं, त्यामुळे तेल त्या हिशोबानेच टाकाल तुम्ही. देन त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं, त्याचा वास चांगला सुटेपर्यंत. देन त्याच्यात मीठ घाला आणि आमचूर पावडर असल्यामुळे चवीला साखर घाला, कारण तो जो साखर आणि आमचूर पावडरचा मिक्स जो एक छान फ्लेवर येतो ना, तो खूप मस्त लागतो. त्यामुळे इथे चवीला मी साखर घातलेली आहे. पुन्हा नीट परतून घ्या. मग ते सारण तुम्ही दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून तीच कढई पुन्हा व्यवस्थित धुवून घ्या. त्याच्यात आपण आता असं पहिले मिरच्या स्टफ करून घ्यायचं आहे. त्याच्यात ते सारण थोडं थंड होऊ द्या, कारण खूप गरम असलं तर आपल्याला भरता नाही येत. त्यामुळे पहिले पूर्ण मिरच्या भरून घ्या, मध्ये ते सारण भरून घ्या आणि मग तेल घ्या, मोहरी घ्या, पुन्हा थोडंसं हिंग घाला त्याच्यात, कारण फोडणीसाठी वेगळा हिंग हवाच. आणि देन जे काही आपण मिरच्या पूर्ण भरून ठेवलेल्या आहेत त्या सारणाने, त्या आपल्याला त्याच्यात हळद टाकल्यानंतर त्या पूर्ण मिरच्या त्याच्यात ठेवायच्या आहेत फॉर कुकिंग. सगळ्या मिरच्या अशा ठेवून झाल्या की ॲक्च्युली मिरच्यांना व्यवस्थित तेल लागलं पाहिजे, तसं तुम्हाला वर खाली फिरवावंच लागतं ते मधून, त्याशिवाय त्या शिजत नाही पाहिजे तशा. त्यामुळे या सगळ्या माझ्या मिरच्या ठेवून झालेल्या आहेत आता व्यवस्थित त्याच्यात. देन आता हे बघा, हे थोडंसं त्या शिजल्या ना की त्याला एकदा पुन्हा परतून घ्या, म्हणजे वर खाली केलं की सगळ्या मिरच्या व्यवस्थित शिजतील. आणि मग जे हे उरलेलं सारण आहे, सारण उरतंच थोडंसं, ते नंतर घालू आपण. पहिले तो पाणी घाला, कारण मिरची आणि बेसन दोन्ही शिजायला पाणी लागतं, अगदी गरजेचं आहे. त्याशिवाय त्या मिरच्या व्यवस्थित शिजत नाही, कारण आपण इतकं पूर्ण तेलात मिरच्या शिजवत नाही, म्हणजे मी तरी शिजवत नाही. त्यामुळे थोडंसं पाणी घालूनच त्याला आपण व्यवस्थित कुक करायचं. देन त्याच्यात मीठ घालायचं, कारण सारणात जेवढं मीठ असतं त्याच्यापेक्षा त्या हिशोबाने तुम्ही वरून मीठ घाला. मीठ घालावंच लागतं, कारण नाही तर मिरच्यांना बाहेरून मीठ नाही राहत. हे बरंच आता मी शिजल्यानंतर त्याच्यात उरलेलं माझं सगळं सारण टाकून दिलं आहे. अजून सारण हवं असेल तर तुम्ही थोडं बेसन अजून घ्याल. नंतर मग पुन्हा हे सारण टाकल्यानंतर त्याला शिजवा एक 5-10 मिनटं. आणि मग पुन्हा त्या शिजल्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर टाकून त्याला व्यवस्थित हलवा. हे बघा, हे अशा झाल्या पाहिजे, कारण त्याशिवाय त्या शिजणार नाही. मी याच्याही नंतर एक 5 मिनटं अजून शिजवून ठेवणार आहे त्याला. अशा टाईपनी ही भाजी माझी रेडी झालेली आहे. खूप टेस्टी लागते, 2-3 दिवस राहते. आणि माझं हे पूर्ण प्लेट आज रेडी आहे. भरल्या मिरच्या, मसाल्यावाला ताक, नंतर दहीवडा. आज मी दहीवडाही केला होता, मस्त झाला होता. देन घरचं लोणचं कैरीचं आणि मस्त गरम गरम पोळी. एकदम मस्त जेवण.